गुड इव्हनिंग, नमस्कार, राम मंडळी. आपल्या वनश्री विला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर टायटलमध्ये वाचल्याप्रमाणे आपल्याला लक्षात आलेच असेल की आज आम्ही तुम्हाला एका मेंढपाळ कुटुंबासोबत आपला व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, इथे आपल्या शेजारच्या शेतात शंकरने त्याचा कांदा काढला आणि त्यानंतर तिथे जी जागा मोकळी होते त्यात ह्या मेंढ्या बसवलेल्या आहेत. मेंढ्या बसवण्याचा फायदा असा असतो की मेंढ्या तिथले उरले सुरलेले गवत, चारा वगैरे खाऊन टाकतात आणि त्या जे मेंढी खत देतात ते त्या जमिनीला लागू पडत असते. आम्हाला थोडंसं ह्या धनगरी जीवनाचं एक क्युरिओसिटी असते, कारण आम्ही यूट्यूबवर एक धनगरी जीवन नावाचे चॅनल बघत असतो. त्यात त्यांनी त्यांची सगळी लाईफस्टाईल दाखवलेली असते, डेली सकाळपासून रात्रीपर्यंतचं त्यांचं रुटीन. इथे बघा, वनश्री मुलगा इतक्या साऱ्या मेंढ्या आणि इतर जनावर बघून तिला फारच एक्साइटमेंट झाली आहे. हॅलो, तर नमस्कार मंडळी. आम्ही ते धनगरी जीवन तर रोजच बघतो, आम्हाला ते आवडतं पण बघायला यूट्यूबवर. तर आम्ही प्रत्यक्ष ते लाईव्ह पाहतोय आता, त्यामुळे आम्हाला फारच ती एक जिज्ञासा होती, हे लोक कसे जीवन जगता बुवा असं. आणि मग आता आम्ही त्यांच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेटच घेणार आहेत. त्यांचं इकडे ते वाघूर वगैरे लावणं चालू झालेलं आहे. आम्हाला आधी सुरुवातीला माहितीच नव्हतं वाघूर काय भानगड आहे. नंतर मग आम्ही पाहिलं की ते मेंढ्यांच्या कळपाभोवती जाळी लावतात, त्याला वाघूर म्हणतात. त्या रात्रभर एकत्र राहतात. त्यांचे कुत्रे किती आम्हाला सांगावं लागलं की आम्हाला भीती वाटते, ते कुत्र्याला आवरा तुम्ही. नाही, ते खरंच त्यांचं म्हणजे कुत्र्यांचा खूप रोल आहे सगळ्या त्यांच्या या लाईफस्टाईल मध्ये आणि त्यांच्या या पशुधनचं रक्षण करण्यामध्ये. इकडे आपल्या गव्हाला पाणी सोडलेलं आहे आणि वनश्री त्याची गंमत बघते आहे. हे मला वाटतं आता गव्हाला शेवटचंच पाणी असणार आहे, कारण जवळजवळ गहू तयार झालेला आहे ना. ते हे आमच्या शंकरच्या आईने गव्हाचे दाणे पण काढून आणले होते, थोडे थोडे खाल्ले पण. पुढे दाखवूच आपण ते व्हिडिओ मध्ये. हे बघा, इथे संध्याकाळचं छान उजेड. इथे हे मेंढ्यांसाठी पाण्याची व्यवस्था आणि इथे धान्याची व्यवस्थेसाठी छान पॉट्स बनवले आहेत. इकडे हे बघा, आईने सांगितल्याप्रमाणे वाघूर देण्याचं काम चालू आहे. इथे हे शंकरचे कांदे. हे बघा, आता इथे त्यांचा उभ्या आभाळाखाली त्यांचा किचन. इथे हे त्यांचा संसार एका बैलगाडीवर सध्या रचून ठेवलेला आहे. बैलगाडीच्या खालीच कोंबड्यांची पण सोय केली. कोंबड्यांचं एक छोटस घर केलेलं होतं. ते बैलगाडी तयार करतानाच ती सोय झालेली. आणि एक गोष्ट दिसली पण त्यांच्याकडे मला आता, सोलर प्लेट पण दिसल्या चार्जिंग साठी. म्हणजे मोबाईल आणि एक लाईट असतो त्याच्यावर लागू शकतो. म्हणजे बरं आहे ना, हे थोडस ते नवीन आधुनिक गोष्टींचं वापर वाढवतायत, त्यांचं जीवनमान सुधारतायत थोडस. काय म्हणतात, सुसह्य होतं त्यांचं जीवनमान. इथे बघा, आईने थोडासा गहू काढून आणला आणि मी टेस्ट करून पाहिला तर एकदम गोड होता आणि असं दातात आम्ही पहिल्यांदाच खाऊन राहिलो होतो. दूध निघाल्यासारखं असं मस्त गव्हाचा रस निघाला. इथे वनश्री बघा पूर्ण आनंद घेते ती पण शेताचा. बांधावर बसली आहे. आम्हाला लहानपणी नव्हतं एवढंच पाहायला मिळालं. मेंढपाळ कुटुंबातला मुलगा आहे, उमेश नाव होतं त्याचं. इथे बघा, शंकर गव्हात उभा आहे, पाण्याला वाट करून देतो आहे. शंकर व्यवस्थित काळजी घेतो पिकाची. इथे बघा, त्यांनी आम्हाला कोरा चहा ऑफर केला, तर मस्त होता, खरंच
चवदार होता चहा. हो, त्याच्यात भरपूर गवती चहा आणि आलं आणि तुळशीचे पानं टाकलेले होते. आपल्या घरच्या चहापेक्षा सुद्धा तो आम्हाला सरस होता एकदम. हो हो. आणि आयडियली खरं तर कोरा चहाच प्यायला पाहिजे दुधापेक्षा. आम्ही सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला ताटल्यांमध्ये. इथे बघा हे त्यांचं सामान. तर आम्ही त्यांना टेंटविषयी पण सुचवलं की जे जंगल सफारी किंवा ट्रेकिंग करताना फोल्डेबल टेंट वापरतात तसा त्यांनी घ्यावा, जेणेकरून पावसाळ्यात ते जे डायरेक्ट पावसात ओले होतात किंवा त्यांचं सगळं सामान ओलं होतं, रात्री त्यांना ओल्यात झोपावं लागतं, ते टाळता येईल. आणि त्यांनाही ती कल्पना आवडली. आता इथे त्यांचं संध्याकाळचं स्वयंपाक चालू आहे. मस्त चुलीवर त्यांनी ढणाढणा जाळवतोय आणि त्याच्यावर खमंग भाकरी शिजते आहे आणि मस्त रश्श्याची वांग्याची भाजी करणार होते ते. तर असं हे त्यांचं जीवन. त्यांना आम्ही म्हटलं की जर तुम्हाला कोणी चांगलं शेती दिली किंवा काही काम दिलं ठोस करायला तर तुम्हाला आवडेल का? तर ते म्हटले नाही, आम्हाला आमचं हेच काम आवडतं. कुठलाही ऋतू असू द्या, हे असं मेंढ्या घेणे आणि गावोगाव फिरणे, आम्ही याच्यातच आनंदी असतो, असं त्यांचं म्हणणं पडलं. तर मंडळी, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा आता त्यांचं आजचा दिवस संपला आणि पुन्हा नवीन दिवसाची नवीन पहाट होणार. चला तर मग, थँक्यू.